भाजपनं 36 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि ओडिशामधील उमेदवारांचा समावेश आहे. पुण्यातील लोकसभेच्या बहुचर्चित जागेवर भाजपनं ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना मात्र घरी बसवण्यात आलंय. सोलापूरमधून वर्तवण्यात येत असलेल्या शक्यतेनुसार जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट करण्यात आलाय. भाजपनं जळगावमधून स्मिता उदय वाघ, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरीमधून डॉक्टर भारती पवार आणि बारामतीमधून कांचन राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ईशान्य मुंबईतील उमेदवार भाजपनं अद्यापही घोषित केलेला नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम वाढलाय. काँग्रेसनं उमेदवारांची 7वी यादी प्रसिद्ध केली. 7व्या यादीत एकूण 35 उमेदवारांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील एकूण 5 मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. काँग्रेसनं जालन्यामधून विलास औताडे यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवलंय. विलास औताडेंचा सामना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी होईल. काँग्रेसनं चंद्रपूरमधून विनायक बांगडे, औरंगाबादमधून सुभाष झांबड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. तर भिवंडीमधून माजी खासदार सुरेश टावरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. लातूरमधून मच्छिंद्रनाथ कामत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाकिस्तान नॅशनल डे निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खाननं केलाय. इम्रान खाननं ट्विट करून ही माहिती दिली. काँग्रेस नेते सॅम पित्रोदांचे मुंबई हल्ल्यासंबंधीचं वादग्रस्त वक्तव्य आपण काल ऐकलं आणि 8 लोक येऊन काहीतरी करून गेले म्हणून साऱ्या पाकिस्तानला दोष नको असं वक्तव्य पित्रोदा यांनी केल्यानं वाद निर्माण झालाय. क्रिकेटचं मैदान सोडून क्रिकेटपटू गौतम मैदानात उतरलाय. दिल्लीमध्ये जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरनं भाजपात प्रवेश केला. कर्नाटकात येडियुरप्पांनी भाजप नेत्यांना 1800 कोटी दिल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. आयकर विभागात 2017 पासून 1800 कोटी दिल्याच्या नोंदी असणारी डायरी असल्याचा दावाही काँग्रेसनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं माढ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी देऊन घरचा माणूस मैदानात उतरवलाय. उस्मानाबादचं तिकीट राणा जगजितसिंह पाटलांना देण्यात आलंय. शिवसेनेनं 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. उस्मानाबादहून रवी गायकवाडांचा पत्ता कट करण्यात आला असून तिथून ओमराजे निंबाळकरांना संधी मिळाली आहे. तर हिंगोलीतून हेमंत पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून सध्याच्या जवळपास सगळ्या खासदारांना तिकीट देण्यात आलंय. भावना गवळींची यवतमाळमधून उमेदवारी कायम ठेवली आहे. तर हातकणंगलेमधून धैर्यशील मानेंना संधी मिळाली आहे. सातारा आणि पालघरच्या जागेवरच्या शिवसेना उमेदवारांची 2 दिवसातच नावं घोषित होणार आहेत. पालघरची जागा लढवण्यावर शिवसेनेनं सस्पेन्स कायम ठेवलाय. तर उदयनराजेंविरोधात नरेंद्र पाटील यांना रिंगणात उतरवलं जाण्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधलं इनकमिंग वाढलंय. भारती पवार, प्रवीण छेडा यांनी अखेर भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांना संजय काकडींचीही नाराजी दूर करण्यात यश आलंय. शिर्डीचे शिवसेनेचे आमदार सदाशिवराव लोखंडे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांची गोची केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत शिवसेनेला मदत करणार असल्याचा दावा शिवसेनेच्या आमदारांनी केलाय. मावळचे उमेदवार पार्थ पवार आणि श्रीरंग बारणेंचे प्रतिस्पर्ध्यांनी एकाच वेळी एकाच मंदिरात तुकारामांना साकडं घातलं. तुकाराम बीज निमित्तानं मंदिरात जाऊन तुकोबांचं त्यांनी दर्शन घेतलं. रायगडचे खासदार सुनील तटकरेंना एका अज्ञात व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिली. पूर्व वैमनस्यातून धमकी दिल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होतोय. सनातनशी संबंध असल्याच्या आरोपावरून काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी रमेश कीर यांचं नाव आघाडीवर आहे. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनोखे फंडे वापरतायत. उदयनराजेंनी पुन्हा बुलेटवारी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मराठा क्रांती मोर्चानं 3 उमेदवारांची यादी जाहीर केली. ईशान्य मुंबईतून स्नेहा कुऱ्हाडे, उत्तर पश्चिम मुंबईतून सुहास बागल आणि ठाण्यातून विनोद पोखरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीनं आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर प्रचाराच्या तयारीला ते लागले. जळगावच्या उमेदवार अंजली बाविस्कर आणि रावेरचे उमेदवार नितीन कांडेलकर यांच्या प्रचारार्थ जळगाव इथल्या शिवतीर्थ मैदानावर वंचित आघाडीचा सत्ता संपादन महामेळावा पार पडला. उस्मानाबाद लोकसभेच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची घोषणा झाली. उस्मानाबादमधील ओमराजे निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर औरंगाबाद शहरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयात शिवसैनिकांनी एकत्रित येत जल्लोष केला. रामटेक लोकसभा मतदारसंघातील 1500 कामगारांच्या कुटुंबियांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. हे सगळे कामगार सूर्या कॉटन मिलमध्ये काम करतात. 28 महिन्यांपासून त्यांचं अग्रीमेंट प्रलंबित असल्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन 11 विदर्भवादी संघटनांनी एकत्रित येऊन
नागपूरच्या लोकसभा मतदारात सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून काँग्रेस आणि भाजपला टक्कर देणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई दर्शनासाठी साई दरबारी हजेरी लावली. दरम्यान मुंबई शिर्डी मुंबई असा त्यांचा रिटर्न प्रवास झाल्यानं त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. निवडणुकीचा विरोध करणाऱ्या माओवाद्यांना गावकऱ्यांनी धडा शिकवला. माओवाद्यांचे बॅनर जाळत माओवाद्यांचा निषेध केला गेला. हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांना सक्तवसुली संचालनालयानं 17 वर्ष जुन्या प्रकरणात 14.40 लाख रुपये दंड ठोठावलाय. त्यांनी त्यावेळी $10,000 बेकायदेशीररित्या बाळगले होते. नरेंद्र मोदींच्या चित्रपटाच्या बॅनरवरती माझं नाव वाचून धक्का बसल्याचं ट्विट गीतकार जावेद अख्तर यांनी केलंय. तसंच मोदींच्या चित्रपटासाठी आपण एकही गाणं लिहिलं नसल्याचा खुलासाही त्यांनी ट्विटरवरून केलाय. देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा फीवर आहे आणि नागरिकांमध्ये मतदानासाठी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पश्चिम बंगालमधील एका हलवायानं विविध प्रकारच्या मिठायांवर विविध राजकीय पक्षांची चिन्ह साकारली आहेत. 70 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झाकीर नाईक याचा साथीदार नजमुद्दीन सत्ताक याला ईडीनं मुंबईत अटक केली. झाकीर नाईक जे प्रक्षोभक वक्तव्य करायचा त्याच्या प्रसारणाची जबाबदारी नजमुद्दीन याच्यावरती होती. जम्मू काश्मीरमधील हुर्रियतचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या जेकेएलएफ संघटनेवरती बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान डेच्या पूर्वसंध्येलाच फुटीरतावादी नेत्यांच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली. गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अडवाणींऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयाचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी जोरदार समर्थन केलं. अडवाणी यांच्या प्रत्येक विजयामागे अमित शहाच होते असं वक्तव्य भाजप नेते प्रकाश जावडेकरांनी केलं. जानेवारी 2019 मध्ये देशभरात सुमारे 9 लाख रोजगार उपलब्ध झाला. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या वेतन तपशिलातून ही माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यातील आकड्यांची तुलना केल्यास यावर्षी नव्या नोकऱ्यांमध्ये 131% वाढ झाली आहे. भारतीय लष्कराला लवकरच स्वदेशी बनावटीच्या धनुष्य तोफा मिळणार आहेत. या तोफांच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर 26 मार्च रोजी 6 धनुष्य तोफा शत्रूवरती आग ओकण्यासाठी सज्ज होणार आहेत आणि बोफोर्सपेक्षा या तोफा अधिक शक्तिशाली असल्याचं सांगण्यात येत आहे. तुम्ही फेसबुक वापरत असाल तर सगळ्यांनी आपल्या फेसबुकचा पासवर्ड तातडीनं बदला, कारण 1-2 नाही तर सुमारे 60 कोटी युजर्सचे पासवर्ड हे फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पाहता येतात अशी धक्कादायक कबुली फेसबुकनं दिली आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी फॅन्स त्याच्यावरती स्तुतिसुमनांचा वर्षाव करतायत. एका चाहत्यानं तर विराट कोहली हा दुसरा सचिन तेंडुलकर आहे, अजिंक्य रहाणे हा दुसरा द्रविड आहे, पण दुसरा धोनी होणे नाही अशा आशयाचा फलक झळकावला होता. आयपीएलनं आपल्या ट्विटर हँडलवरती ही पोस्ट शेअर केली आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या या झंझावाताला रोखण्यासाठी महेंद्रसिंग धोनी आपलं ठेवणीतलं हत्यार वापरण्याची शक्यता आहे. चेन्नई विरुद्ध खेळत असताना विराट कोहली रवींद्र जडेजाच्या फिरकीला बळी पडला होता. त्यामुळे पहिल्या सामन्यात विराट कोहलीवर अंकुश लावण्यासाठी धोनी जडेजाचा वापर करू शकतो. सरावादरम्यान कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचा ओढा वाढवण्यासाठी आयसीसीनं अखेर महत्वपूर्ण बदलाला मान्यता दिली आहे. यापुढे वन डे आणि T20 क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा खेळाडूंच्या पोशाखामागे त्यांचं नाव आणि क्रमांक लिहिलं जाणार आहे. दक्षिणातले प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राजही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सेंट्रल बेंगळुरूमधून ते अपक्ष निवडणूक लढवणार असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 2 मोठे पक्ष अपयशी ठरल्याचं म्हणत भाजप काँग्रेसवरती टीका केली आहे. अभिनेता सूरज पांचोली सॅटेलाइट शंकर या चित्रपटात झळकणार आहे. सॅटेलाइट शंकर या चित्रपटातून जितकी कमाई होणार आहे ती संपूर्ण कमाई सूरज लष्कराला देणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग चीन बॉर्डर जवळच्या हिमाचल आणि पंजाब इथे झालंय. कसोटी जिंदगी की टूर या मालिकेमध्ये कोमलिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खानला नुकताच बेस्ट ऍक्ट्रेस निगेटिव्ह पॉप्युलर आणि ज्युरी चॉईस या 2 इंडियन टेली पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात हिना खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसली. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू आणि रकुलप्रीत सिंह यांचा दे दे प्यार दे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरती धमाकुळ घालण्यासाठी लवकरच येतोय. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दे दे प्यार दे या चित्रपटाच्या पोस्टरचा पहिला रूप ट्विटरवरून शेअर केलाय. आणि नेटफ्लिक्सची सिक्रेट गेम्स आणि अमेझॉन प्राईमची मिर्झापूर या दोन्ही क्राईम थ्रिलर मालिका स्कोअर ट्रेंड्स इंडियाच्या वेबसिरीज श्रेणीतल्या सर्वाधिक लोकप्रिय मालिका ठरल्यात. स्कोअर ट्रेंड्सच्या आकड्यांनुसार सिक्रेट गेम्स पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावरती मिर्झापूर ही मालिका आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.